काळ्या आईची शपथ घेऊन सांगतो, अजितदादांचा या भडव्या राजकारण्यांनी घात केलाय. हो, घातच केलाय. कारण की हे म्हणतायत ब्लॅक बॉक्स जळाला, पण जेव्हा यांनी ब्लॅक बॉक्स अपघात स्थळावरून रिकव्हर केला तेव्हा तो अगदी सुस्थितीत होता. पण नंतर बातम्या आल्या, नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितलं की ब्लॅक बॉक्स जळालेला आहे. मुळातच ब्लॅक बॉक्स बनवलेलाच असतो अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये व्यवस्थित राहण्यासाठी. कारण की अपघातग्रस्त परिस्थितीमध्ये विमानाला आग लागणं 100% पॉसिबल असतं आणि त्या आगीमध्येच ब्लॅक बॉक्सला काही होऊ नये आणि अपघाताची कारणं समजावी, त्याच हिशोबाने ब्लॅक बॉक्स डिझाईन केलेला असतो. ब्लॅक बॉक्स अति प्रतिकूल, अति जास्त उष्णतेमध्ये पण टिकतो. जवळजवळ 1100 अंश सेल्सिअस आग जर कंटिन्यू 1 तास राहिली तरीही ब्लॅक बॉक्सला काही होत नाही. आणि 260 अंश सेल्सिअस जर आग राहिली कंटिन्यू 10 तास तरी पण ब्लॅक बॉक्सला काही होत नाही. दादांचं विमान अपघातग्रस्त झालं त्याच्या अर्धा ते 15 मिनिटांमध्येच, अर्धा तास ते 15 मिनिटांमध्येच तिथं अग्निशमन दल होतं. पुढच्या 1-2 तासामध्ये सगळी आग विझवल्या गेली. मग तुम्ही कसं म्हणू शकता की ब्लॅक बॉक्स मधला डेटा रिकव्हर होत नाहीये, ब्लॅक बॉक्स जळालेला आहे? अरे तुम्हाला तो अपघात पचवायचा आहे, तुम्ही तो घात केलेला आहे. एवढ्या मोठ्या राज्याचा उपमुख्यमंत्री सुरक्षित नसेल तर सामान्य माणसाचं काय घेऊन बसला तो तुम्ही? मी आज ठामपणे तुम्हाला सांगतो, या काळ्या आईची शपथ घेऊन सांगतो, अजितदादांचा अपघात नाही तर घातच केलेला आहे. ब्लॅक बॉक्स जळूच शकत नाही, तरी पण हे म्हणतायत ब्लॅक बॉक्स जळालाय.